विश्ववंदिता शाह सुनो शिवस्तेषा मुद्रा भद्राय राजते। मुद्रा भद्राय राजते ही राजमुद्रा छत्रपती शिवरायांना मिळवून देणारे शहाजी राजे भोसले, ज्या मातेच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं लाडकं स्वप्न उदयास आलं, त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ स्वराज्याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजीराजे, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये औरंगजेबाची कबर गाडणारी राणी म्हणजे महाराणी ताराबाई आहे। महाराणी ताराबाई आहे। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्ध फसले आणि एवढे सगळे अनर्थ आहे का विद्येने केले। हे समाजाला समजावून सांगणारे आणि बहुजन समाजाचा मस्तिष्क मनगट ताट करणारे शांतीसूर्य ज्योतिराव फुले। बाईची जात कांद्याची पात मारली, लाच पाडली चौथळात, बाईला अक्कल नसते असं जेव्हा या समाज व्यवस्थेने सांगितले होते, तेव्हा या समाज व्यवस्थेला लाच मारून जे स्वतः शिकले आणि स्त्रियांना देखील शिकवलं, त्या सावित्रीबाई फुले, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना, महापुरुषांना, महामातांना वंदन करते आणि इथे जमलेल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करून माझ्या भाषणाला सुरुवात करते। अर्थातच सावित्रीबाई फुले यांचा इतिहास सांगत बसणार नाही, कारण तो आम्हाला पाठ्यपुस्तकातून शिकवला जातो। सावित्रीबाई फुले शिकल्या, वाचल्या, लिहायला वाचायला शिकल्या, त्यांचा जन्म झाला, त्यांचे लग्न झाले, त्यांनी शाळा उभारल्या। हे बोलायला, म्हणायला, सांगायला, वाचायला, लिहायला खूप सोपे वाटते हो, पण जेव्हा आपण त्या काळाचा आढावा घेतो तेव्हा कळतं तो काळ होती ज्या काळी मुलगी जन्माला आली ती 8, 9, 10 वर्षाची झाली की तिचं लग्न एका 20 ते 25 वर्षांनी मोठ्या असलेल्या किंवा वयोवृद्ध व्यक्तीशी लावून दिलं जात होतं। तो म्हातारा काही दिवसात मरण पावायचा, मग त्याच्या सरणाबरोबर त्या स्त्रीलाही जाळून दिलं जायचं। याला सती प्रथा असे म्हणतात। आणि याच अंधकाराच्या रूढी परंपरेने ग्रासलेल्या याच समाजामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला। एक स्त्री जन्माला आली, एक मशाल बनून, एक ज्योती म्हणून, आणि पुढे त्यांचा विवाह क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाला। त्यांच्या जीवनातील एक कथा आहे। जेव्हा सावित्रीबाई फुले बाजारात जलेबी खात होत्या, तेव्हा एक ब्रिटिश अधिकारी त्यांच्याजवळ आला। त्याने त्यांच्या हातावर एक पुस्तक ठेवले आणि तो तिथून निघून गेला। मात्र त्या पुस्तकातलं सावित्रीला लिहिता वाचता येत नव्हतं। त्यांच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली, या पुस्तकातलं आपल्याला वाचायला यायला पाहिजे, आणि त्या जिज्ञासाचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले। आता तुम्ही म्हणाल, इथे कुठून आली रूढी परंपरा? पुस्तकाला धरून कुठून आली रूढी परंपरा? तर इथे देखील एक परंपरा होती। या समाजातील लोकांनी सांगितलं होतं की जर स्त्रीने पुस्तक वाचलं तर त्या अक्षरांच्या तिच्या ताटात अळ्या बनून पडतील। सावित्रीबाई घरी आल्या। ज्यांना लोक तात्यासाहेब म्हणत होते ते ज्योतिराव, त्यांना सावित्रीबाई सेठजी म्हणत होत्या। सावित्रीबाई म्हणाल्या, सेठजी, लोक म्हणतात जर आम्ही हे पुस्तक वाचलं तर या अक्षरांच्या आमच्या ताटात अळ्या बनून पडतील, हे खरं आहे का? तेव्हा सावित्रीबाईंना ज्योतिरावांनी दिलेलं ते उत्तर फार महत्वाचं आहे हो। ज्योतिराव म्हणाले, सावित्री, हे तुला तेव्हाच कळेल जेव्हा तू हे पुस्तक वाचशील। ह्या रूढी परंपरा सत्य असत्य आहेत की त्या आपल्याला दासत्वासाठी दिलेल्या आहेत, हे तुला तेव्हाच कळेल जेव्हा तू हे पुस्तक वाचशील। तुला हे समजून घ्यायला हवं आणि यासाठी तुला शिकायलाच हवं। एवढंच नाही तर यामागची एक अशी परंपरा देखील होती की स्त्रीने जर पुस्तक वाचलं तर तिच्या पतीचा मृत्यू होतो। मग ज्योतिराव म्हणाले, सावित्री, तू हे पुस्तक वाचत, आपण समाजाला दाखवून देऊ की जर तू हे पुस्तक वाचलं तर खरोखर माझा मृत्यू होतो किंवा नाही। हे एवढं बोलून जेव्हा ज्योतिराव घराबाहेर पडले, ते दलित वस्तीतून जात असताना त्यांना एक ज्ञाना नावाचा मुलगा दिसला। तो अतिशय हुशार होता, अतिशय बुद्धिवान होता, परंतु शिक्षणापासून वंचित होता। हे जेव्हा ज्योतिरावांना कळलं तेव्हा त्यांनी ठरवलं आपण या मुलाला शिक्षण देऊ। त्यांनी आपल्या एका स्नेही मित्राला, जो शिक्षक होता, त्याला पत्र लिहिलं, मी दलित वस्तीतून जात असताना मला एक अतिशय हुशार मुलगा दिसला, पण तो शिक्षणापासून वंचित आहे। त्याला सुद्धा तुमच्या शाळेत येऊ द्या, 2 अक्षर शिकू द्या, बाकड्यावर बसू द्या। पत्राचा होकार आला तसाच तो ज्ञाना नावाचा मुलगा शाळेच्या दिशेने तुडू चालू लागला। तो शाळेत गेला, वर्गात पाय टाकणार, तोच वर्गातील सर्व मुले उभी राहिली आणि वर्गाबाहेर आली। गुरुजींच्या लक्षात आलं नाही काय प्रकार आहे। तेव्हा एक मुलगा उठून उभा राहिला आणि म्हणाला, गुरुजी, हा दलित वस्तीतून आलेला आहे, दलित कुटुंबातून आलेला आहे, हा जर या बाकड्यांवर बसेल तर
या बाकडांवर बसेल तर आम्हाला विटा होईल, आम्हाला दररोज घरी जाऊन अंघोळ करावी लागेल. तेव्हा गुरुजी म्हणाले हा तुमच्यासोबत बाकडांवर बसणार नाही, हा जमिनीवर चटईवर बसेल. तेव्हा त्यातील एक विद्यार्थी म्हणाला हा चटईवर बसेल, चटई जमिनीवर आहे, चटईचा विटाळ जमिनीला होईल, जमिनीचा विटाळ आम्हाला होईल आणि आम्हाला रोज घरी जाऊन अंघोळ करावी लागणार. त्या ज्ञाना नावाच्या मुलानं उघड्या डोळ्यांनी बघितलं आणि तो एकदा त्या शाळेतून निघून गेला तर पुन्हा त्याने त्या शाळेत पायच ठेवला नाही. ही गोष्ट जेव्हा ज्योतिरावांना कळली तेव्हा ते संतापले. त्यांच्या तळपायातली आग मस्तकात गेली, ते विचार करू लागले हा सूर्य रोज सकाळी आमच्या डोक्यावर त्याच्या प्रकाश किरणांचा अभिषेक करत असतो, तेव्हा त्याला का नाही होत आमचा विटाळ? जेव्हा आम्ही या धरणी मातेवरून चालतो तेव्हा या धरणी मातेला देखील होत नाही आमचा विटाळ. आम्ही थकल्यावर या झाडांच्या सावलीत बसतो, मग या झाडांना का नाही आमचा विटाळ? आम्ही तहान लागल्यावर या ओढ्या नाल्यांचं पाणी पितो, या ओढ्या नाल्यांना देखील नाही आमचा विटाळ. तुम्ही कुंभाराने घडवलेल्या मडक्यातलं पाणी पिता, मग नेमका त्या कुंभाराचाच विटाळ का? तुम्ही सांबाराने शिवलेली चप्पल घालता हो, मग नेमका त्या सांबाराचाच विटाळ का? आणि या सर्वांचे उत्तर होते अज्ञान आणि फक्त अज्ञान. ज्योतिबांच्या लक्षात आलं विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शुद्ध घातले. एवढे सगळे अनर्थ आहे का विद्येने केले? आणि हे अज्ञान अंधकार जर या समाजातून दूर करायचं असेल तर या समाजातील तरुण पिढीच्या हाती पाठ्यपुस्तक लेखणी देणं आवश्यक आहे. ज्योतिराव घरी आले, त्यांनी सावित्रीला सांगितलं सावित्री, आपल्याला जर या समाजातील अंधकार दूर करायचा असेल तर या तरुण पिढीच्या हाती पाठ्यपुस्तक लेखणी देणं आवश्यक आहे, या मुला-मुलींना शिकवणं आवश्यक आहे. सावित्री म्हणाला ते ठीक आहे, पण त्या मुला-मुलींना शिकवणार कोण? तेव्हा ज्योतिराव यावर म्हणाले या मुला-मुलींना सावित्री तुम्ही शिकवणार. तेव्हा सावित्रीबाई फुले म्हणाल्या मला मात्र शिकवता येत नाही. तेव्हा ज्योतिराव म्हणाले तुम्हाला आम्ही शिकवणार आणि तुम्ही त्या मुला-मुलींना शिकवणार. आणि मग काय चालू झालं भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिकेचं शिक्षण. तर भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिकेचं शिक्षण हे काही 4 भिंतीच्या आत एखाद्या ब्लॅक बोर्डवर झाले नाही, तर भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिकेचं शिक्षण या जमिनीवरती बसून झालं. ही जमीन त्यांच्या हातात पाटी बनून उभी राहिली, त्या गवत काळ्या त्यांच्या हातात लेखणी बनून उभ्या राहिल्या आणि काही दिवसातच सावित्रीबाई या समाजासमोर भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून पुढे आल्या. आणि काय प्रसंग आहे मित्रांनो, जेव्हा सावित्रीबाई फुले शिकल्या, स्त्री शिक्षिका म्हणून पुढे आल्या, तेव्हा पुण्यातील भिडेवाड्यात 1 जानेवारी 1848 रोजी ज्योतिरावांनी पुण्यातील भिडेवाड्यात पहिली शाळा काढली. त्या घरी येऊन सावित्रीला सांगितलं सावित्री आज तुझी कामं आटोपल्यावर तू पुण्यातील भिडेवाड्यात मुलींना शिकवण्यासाठी ये, मी पुढे जाऊन मुलींना गोळा करतो. सावित्रीबाईंनी कामं आटोपल्यावर सावित्रीबाई घरातील उंबरठ्याच्या बाहेर रस्त्यावर पाय टाकणार, तोच रस्त्यावर काही टगरकी मुलं उभी होती. ती सावित्रीजवळ येऊन म्हणाली तूच का गती सटवीची धर्म बुडवायला निघालीस मुलींना शिकवायला. सावित्रीने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तर भिडेवाड्याच्या दिशेने चालू लागल्या. तोच भरकन फुले त्यांच्या अंगावर पाण्याची बादली टाकली. सावित्रीबाई बोलत तिंब झाला तरी त्या तिथेच थांबल्या नाही, त्या भिडेवाड्याच्या दिशेने चालू लागल्या. भरकन फुले त्यांना दगड फेकून मारला, तो दगड त्यांच्या कानाला लागला, कानाला जखम झाली, त्यातून फळा रक्त येऊ लागलं, तरी देखील सावित्री भिडेवाड्याच्या दिशेने चालत होत्या. आता भिडेवाडा समोर दिसू लागला, ज्योतिराव देखील समोर दिसू लागले, शिक्षणासाठी आलेल्या काय त्या 2-4 मुली देखील समोर दिसू लागल्या. त्या मुलींना पाहून सावित्रींना आनंद झाला. त्या भिडेवाड्यात गेल्या मुलींना शिकवू लागल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. एक मुलगी त्यांना म्हणाली सावित्री माई तुम्ही रडताय? तेव्हा सावित्री म्हणाली नाही ग असंच. तेव्हा दुसऱ्या मुलीचं लक्ष त्याच्या कानावर गेलं, कानाच्या जखमेवर गेला आणि ती म्हणाली माई तुमच्या कानाला जखम झाली म्हणून रडतायत का? तेव्हा सावित्रीबाई म्हणाला नाही ग, या आनंदातोय तुम्ही सर्वप्रथम शाळेत येऊन या समाजातील अंधकाराचा उद्धार केला, त्याचे हे अश्रू आहे, याबद्दलचे हे अश्रू आहे. सावित्रीबाईंनी मुलींना शिकवलं आणि या समाजातील अज्ञान अंधकार दूर केला. एकदा असंच सावित्रीबाई फुले म्हणत होत्या की एक मुलगा शिकला तर तो एकटाच शिक्षित होतो, परंतु जर एक मुलगी शिकली तर तिचं संपूर्ण घर त्याच सुशिक्षित होतं. त्याला सांगावं वाटेल शिकली ना सावित्री, तुझी मुलगी एवढी शिकली की आज तू तिच्या गर्भातल्या मुलीला गर्भातच मारते. आणि का त्या गर्भातील मुलीचे केविलवाणे बोल यांच्या कानावर पोहोचत नाहीये. आम्हाला सांगताना खूप दुःख वाटतंय. ही शोकांतिका आहे की आम्ही ज्या डॉक्टरांना देव मानतो ते डॉक्टर देखील आम्हाला स्त्रीगुण हत्या करत असताना दिसत आहेत. आज
तुम्ही म्हणाल मुली शिकल्या, राष्ट्रपती झाल्या, प्रधानमंत्री झाल्या, देशात विदेशात गेल्या, मग आज ही गोष्ट का? तर आज देखील ह्या रूढी परंपरा लागू आहे. आज या स्त्रियांना तुम्ही विचारा, तुम्ही डोक्याला कुंकू का लावता? तर उत्तर येईल माझा नवरा जिवंत आहे, माझ्यावर कोणी वाईट नजर टाकू नये म्हणून मी डोक्याला कुंकू लावते. मग या पुरुषांना विचारा, तुमची बायको जिवंत आहे म्हणून कधी डोक्याला कुंकू लावलंय का? मग तुमच्या चारित्र्याचं काय? स्त्रियांना विचारा, हातात बांगड्या का घालता? तेव्हा ते सांगतील छन छन छन. म्हणजेच आम्ही जेव्हा घरात काम करत असतो तेव्हा आम्ही काम करत आहेत की नाही या बाहेर बसलेला आमच्या नवऱ्याला करायला हवं म्हणून त्या हातात बांगड्या घालतात. या समाजाने स्त्रीच्या पायात पैंजण घातली ती का? स्त्रीला विचारला तेव्हा ती सांगते चालताना आवाज द्यावा म्हणून. तर त्याचा अर्थ तसा नाही. या समाजाने स्त्रीच्या पायात पैंजण घातली. तुम्हाला सांगितलं की मुलीचं लग्न वयोवृद्ध व्यक्तीशी करून दिलं जातं. सासरवास झाल्यानंतर ती घरातून पळून जाईल म्हणून तिच्या पैंजणांचा आवाज ऐकून त्या नवऱ्याला कळेल की बाई घरातून पळून चालली. यासाठी तिच्या पायात ती पैंजण घालून दिलेली होती. आम्हाला तर आमच्या व्याकरणातच शिकवलं जातं, हो तो म्हणजे डोंगर. आम्हाला तर आमच्या व्याकरणातच शिकवलं जातं, तो म्हणजे डोंगर आणि ती म्हणजे नदी, तो म्हणजे डोंगर आणि ती म्हणजे टेकडी, तो म्हणजे समुद्र आणि ती म्हणजे नदी, तो म्हणजे मोठा, ती म्हणजे छोटी. आम्हाला तरी आमच्या व्याकरणातच शिकवलं जातं. आधी भारताची खूप मोठी शोकांतिका आहे. मुलगी जन्माला आली 9, 10, 11, 12 वर्षाची झाली की लोक तिच्यावर वाईट नजर टाकतात आणि आमचं न्यायालय देखील तत्काळ निर्णय देत नाही. मग यासाठी शिवाजी महाराजांचं स्वराज्य डोळ्यासमोर आणलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील राज्याच्या पाटलाने एका मुलीवर वाईट नजर टाकली. शिवरायांनी त्याला स्वराज्यात आणलं, त्याचे हातपाय कलम करून टाकले आणि त्याला चौकात टांगला. आपण दिलेली शिक्षा योग्य की अयोग्य हे पडताळण्यासाठी जेव्हा छत्रपती शिवाजीराजे राजमाता जिजाऊंजवळ जातात आणि म्हणतात, अहो साहेब आम्ही रांचीच्या पाटलांना दिलेली शिक्षा योग्य की अयोग्य हो, तेव्हा आऊसाहेब संतापला आणि म्हणाला त्यांच्या एवढ्या मोठ्या कुकर्मावर त्याला कडेलोट व्हायला हवी होती. परंतु शिवा तुम्ही त्यांना फक्त हातपाय कलम करून घेतले. तर शिवा म्हणाले, मासाहेब आम्हाला ठाऊक आहे की या स्वराज्यातील स्त्रीच्या पदराला देखील हात लावण्याची कदर केली जाणार नाही. या स्वराज्यातील स्त्रीच्या पदराला देखील हात लावण्याची कदर केली जाणार नाही. कारण या स्वराज्यातील प्रत्येक स्त्री ही देवाऱ्यातील देवते समान आहे. मग आम्ही रांचीच्या पाटलाचे हातपाय कलम करून त्या चौकात टांगला. कारण येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्याच्यावर पडावी आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना कळावं की या स्वराज्यात कोणत्याही स्त्रीवर वाईट नजर टाकणाऱ्यांचे काय हाल होतात. सावित्रीबाई काय हाल होतात. त्याच प्रकारे आपल्या समोर हे सर्वात मोठं उदाहरण आहे न्यायाचे. सावित्रीबाईंची तळमळ एका बापाला कळत होती. त्याला वाटलं आपली मुलगी शिकावी, मोठी व्हावी, प्रधानमंत्री व्हावी, सावित्रीबाईंसारखी व्हावी असं त्याला वाटत होतं. त्या बापाची तळमळ होती आपली मुलगी शिकावी, पण हा समाज त्याला विरोध करत होता. आणि त्या बापाने एक युक्ती लढवली. तो ज्या प्रकारे आपण साखरेचा पोतं देतो त्या प्रकारे त्याने आपल्या मुलीला एका पोत्यात टाकला आणि तो सावित्रीबाईंच्या शाळेपर्यंत तिला नेऊन ठेवत होता. सावित्रीबाईला पोत्यातील मुलीला काढून शिकवत होत्या. पण हे जेव्हा समाजातील लोकांना कळालं तेव्हा समाजातील एक व्यक्ती तिच्या समोर लाडू घेऊन आला. त्या मुलीला लाडू दिसतात. तिने तो पटापटा खाल्ला. त्या लाडू मध्ये काचेचे तुकडे होते. त्या काचेच्या तुकड्यांमुळे तिचे लहान हाताने फाडले गेले. त्या मुलीचा मृत्यू झाला. हा तर सावित्रीबाईंच्या शिक्षणाच्या वाटेवरील पहिले बलिदान होते. हे तर सावित्रीबाईंच्या शिक्षणाच्या वाटेवरील पहिले बलिदान होते. असे अनेक बलिदाने सावित्री मातेने दिली. पुण्यात प्लेगची साथ आली तेव्हा अनेक लोक घरांमध्ये लपून बसले होते. तेव्हा एक आजी समोर आली आणि त्यांचं नाव होतं सावित्रीबाई फुले. त्यांना जेव्हा कळलं की गायकवाडाच्या ज्ञानेश्वराला प्लेगची लागण झालेली आहे तेव्हा ते तेथे गेले आणि त्या ज्ञानेश्वराला खांद्यावर उचलून त्यांनी दवाखान्यात नेले. त्या काळामध्ये प्रत्येक लोक मृत्यूला घाबरून घरामध्ये बसत होते. पण मला असं वाटतं की सावित्रीबाई मृत्यूला देखील घाबरत नव्हत्या. म्हणून त्यांनी एवढे मोठे कर्म केले. सावित्रीबाईंच्या डोक्यावरची आडवी रेष आम्हाला शिकवते. उभी अर्थव्यवस्था देखील आडवी करणारे, उभी समाजातील व्यवस्था देखील आडवी करणारे स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले. सर्वजण वेळेच्या बंधनात बांधले गेलेले असतात. त्यातून मी तरी कसे सुटणार. वेळेचे भान ठेवून इथेच थांबते. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय.